श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत येणारा प्रत्येक दिवस हा सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करते. नरक चतुर्दशी ही दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या एक दिवस आधी येते. आपल्या हिंदू धर्मात या नरक चतुर्दशीला खूप महत्त्व आहे. परंतु यंदा ही 12 नोव्हेंबर रोजी म्हणजेच दिवाळी अमावस्येच्या दिवशी, ज्या दिवशी आपण लक्ष्मी पूजन करणार आहोत, तर त्या दिवशीच ही नरक चतुर्दशी आली आहे. आणि या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. आणि या अंघोळीलाच अभ्यंग स्नान किंवा दिवाळीची पहिली अंघोळ असं देखील म्हटलं जातं. तर याच दिवाळीच्या पहिल्या अंघोळी दिवशीच म्हणजेच या नरक चतुर्दशी दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. आपण या अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. जी वस्तू टाकल्यामुळं आपल्यावरची सर्व अडचणी, नजर दोष असेल किंवा कोणी बाधा केली असेल, तर सर्व संकट असतील, तर ते सर्व दूर होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. त्याचबरोबर असं म्हणतात की या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून यमराजाची पूजा करणारा हा नरकात जाण्यापासून वाचतो आणि त्याला स्वर्गप्राप्ती होते. तर आता ही अंघोळीच्या पाण्यात आपल्याला एक वस्तू टाकायची आहे. तर ही संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण आपण साजरा करत असतो. नरक चतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे दर्शन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकारांचे उच्चाटन केले जाते आणि तेव्हाच आपल्या मनातील गर्वाचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल, असा यामागे उद्देश असतो. तसेच या नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे आपल्या घरातील जो स्वच्छतागृह आहे, बाथरूम आहे, तर त्यामध्ये एक पंथी देखील लावण्याची आपल्याकडे परंपरा आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून फटाके उडवायला सुरुवात होते आणि त्याचा शेवट हा भाऊबीजेच्या रात्री होतो. त्यानंतर घरात उरलेले जे फटाके असतील तर ते तुळशी बारशीच्या लग्नाच्या दिवशी उडवले जातात आणि संपवले जातात. तर हा सण जो म्हणजे नरक चतुर्दशी हा सण आहे तो दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी आपण सगळे साजरा करत असतो. आणि या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. त्या दिवसापासून दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी आपण हा नरक चतुर्दशी हा सण साजरा करत असतो. आणि हा सण आपल्या स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या सुखामध्ये आनंद मानला पाहिजे अशी शिकवण देत असतो आणि म्हणूनच या दिवसाला विशेष महत्त्व आहे. तसेच या दिवशी होणाऱ्या या अभ्यंग स्नानाला देखील तितकंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि या दिवसाला छोटी दिवाळी असं देखील म्हटलं जातं. आणि हा हिंदूंचा पवित्र सण असून या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराला मारून त्याच्या तावडीतून 16,100 मुलींना मुक्त केले होते. आणि हा सण अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला येतो, म्हणूनच याला नरक चतुर्दशी असं देखील म्हटलं जातं. तसेच या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सुवासिक उठणं आणि तेल लावून गरम पाण्याने अंघोळ केली जाते. म्हणजेच शरीरातील नरकासुरूपी राक्षसाचा नाश आणि आपल्या शरीरातील मनातील वाईट विचार नष्ट व्हावे यासाठी देवाला प्रार्थना केली जाते. अभ्यंग स्नान झाल्यानंतर यमासाठी नरकात दीपदान देखील केलं जातं. तर आता आपण जो उपाय पाहणार आहोत, जे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे, तर त्यासाठी आपल्याला या दिवाळीच्या दिवशीच पहाटे अंघोळ करायची आहे सूर्योदयापूर्वी. तर त्या अंघोळीच्या पूर्वी आपल्याला उटणं लावायचं आहे, सुवासिक उटणं लावायचं आहे. आणि हे उटणं घरातील सर्व व्यक्तींनी लावायचं आहे. म्हणजे महिलांनी, पुरुषांनी, लहान मुलांनी, घरातल्या प्रत्येक व्यक्तीनं हे उटणं अवश्य लावायचं आहे. तर आपल्याला जो उपाय करायचा आहे, तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला खडे मीठ लागणार आहे. आणि हे खडे मीठ घेत असताना हे खडे मीठ हे लक्ष्मी स्वरूप असल्यामुळं आपण ह्याचा उपाय करण्याआधी आपल्या घरातील कोणाला मासिक म्हणजे घरातील स्त्रियांना मासिक धर्म नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. किंवा आपल्याला एखादं सूतक किंवा कोणतेही अडचण जर असेल, तर आपण याची विशेष काळजी घ्यायची आहे. तर आता आपल्याला हा जो खड्या मिठाचा जो उपाय करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला आपल्या घरातील पुरुष मंडळी किंवा लहान मुलं, स्त्रिया यांनी अंघोळीच्या पूर्वी उटणं लावायच्या अगोदर त्यांना एका पाटावर बसवायचं आहे आणि हे खडं मीठ घ्यायचं आहे आणि त्यांच्यावरून ओवाळायचं आहे, म्हणजेच उतरवायचं आहे. आणि प्रत्येकाच्या अंगावरून हे मीठ ओवाळून म्हणजे आपण लहान मुलाची दृष्ट काढतो, तर त्याप्रमाणे आपल्याला ही दृष्ट काढून एखाद्या काचेच्या भरणीमध्ये आपल्याला हे सर्व मीठ ठेवायचं आहे. तसेच हा उपाय करत असताना घरातील प्रत्येक व्यक्तीच्या वरून हे मीठ उतरवायचं आहे. म्हणजेच लहान मुली असतील, मुलं असतील किंवा वृद्ध असतील, आपल्या घरातील जे आपण स्वतः देखील असो, तर आपल्या सर्वांच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून आपल्याला हे मीठ उतरवायचं आहे आणि एखाद्या काचेच्या भरणीमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे.
तसंच आता आपले हे जे जमा झालेलं जे मीठ आहे एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा एखाद्या बाउलमध्ये देखील तुम्ही जमा करू शकता. तर आता हे मीठ घ्यायचं आहे आणि या प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी थोडंसं हे मीठ आपल्याला टाकायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये गुलाबजलाचे देखील 2-3 थेंब टाकायचे आहेत आणि गोमूत्र जे असतं तर त्या गोमूत्राचे देखील आपल्याला 2 ते 3 थेंब हे प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि याच्याच बरोबर अत्यंत महत्त्वाची अशी वस्तू म्हणजेच पंचगव्य. आता हे पंचगव्य तुम्हाला तुमच्या जवळपास असणाऱ्या एखाद्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये मिळून जाणार आहे. तर तुम्ही हे तिथून घेऊ शकता आणि हे पंचगव्य घेऊन आपल्या या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हे पंचगव्य अवश्य टाकायचं आहे. त्याचबरोबर गुलाबजल, गोमूत्राचे 2 ते थेंब आणि जे मीठ आपण उतरवून घेतलेलं आहे, ओवाळून घेतलेलं आहे. तर या 4 ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. तर हे सर्व टाकल्यामुळं त्याचबरोबर तुमच्या जवळपास जर स्वामी समर्थांचं जरी केंद्र नसेल तरी देखील तुमच्या आजूबाजूला एखादं देवाचं जिथं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी तुम्हाला हे सहजरित्या पंचगव्य मिळून जाईल. तर तुम्ही हे खरेदी करून आणायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. आता हे ज्या मी वस्तू सांगितलेल्या आहेत, ज्या 4 वस्तू आहेत, तर त्या वस्तू आपल्याला या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळं काय होईल, मीठ हे घरामधील नकारात्मकता दूर करत असतं आणि त्यामुळे आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळं आपल्या शरीरावरती जी जमा झालेली नकारात्मकता असेल, तर ती देखील दूर होण्यास मदत होते. गोमूत्र देखील अत्यंत पवित्र मानलं जातं आणि यासाठीच आपल्याला या सर्व ज्या वस्तू टाकलेल्या आहेत, तर या वस्तूमुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते किंवा कोणी जर नजर दोष केला असेल, बाधा केली असेल किंवा आपल्या प्रत्येक कामामध्ये जर सतत अडचणी येत असतील, संकट येत असतील, तर ते सर्व यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे. आणि अगदी साधा आणि सोपा उपाय आहे आणि हा उपाय आपल्याला या नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नानाच्या वेळेला करायचा आहे. हा जर उपाय केला, तुम्ही या 4 वस्तू टाकून जर अंघोळ केली, तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे. तसेच या दिवशीच लक्ष्मीपूजन देखील आले असल्यामुळं याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. लक्ष्मी मातेची देखील तुमच्यावर कृपा होणार आहे आणि यामुळे देखील तुमच्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे. लक्ष्मी मातेची तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती कृपा होणार आहे. लक्ष्मी मातेचा घरामध्ये वास राहणार आहे आणि असा जर तुम्ही उपाय केला आणि आपल्या याच दिवशी, या अमावस्येच्या दिवशी, या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर आपण जर दिवे लावले, तर लक्ष्मी माता आपल्याकडं घराकडं आकर्षित होणार आहे आणि यामुळे देखील आपल्यावरचे ज्या अडचणी आहेत, संकट आहेत, ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या दिवाळी अमावस्येच्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्दशीला हा उपाय अवश्य करा. अंघोळीच्या पाण्यात मी ज्या सांगितलेल्या वस्तू आहेत, तर त्या तुम्ही अवश्य टाका. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.